पालघरमधून पालघर जिल्ह्यात सुद्धा मागील आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 80% भरले। या धरणातून सध्या सूर्या नदीत विसर्ग सुरू आहे। धरणाचे 3 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले गेलेत। या धरणातून सध्या 3200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये सुरू आहे। तर इथला आढावा घेतले आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांनी। पाहूया। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे जिल्ह्यातील शेतीच्या कामासाठी मोठा वेग आलेला आहे। तसेच जिल्ह्यातील जे धरण आहेत, नदी नाले आहेत, हे ओसांडून वाहत आहेत। पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प अंतर्गत येणारं सर्वात मोठं धरण धामणी धरणाचे जवळपास 80% जे धामणी धरण आहे ते भरलेलं आहे। त्यातून सध्या 3500 क्युसेस पाणीसाठा जो आहे तो सूर्या नदीमध्ये सोडण्यात येत आहे। तसेच कवडास या धरणातूनही जवळपास 24,000 जो पाणी साठा आहे तो सोडण्यात येत आहे। त्यामुळे सूर्या नदीला पूर आल्यामुळे सूर्या नदीच्या शेजारी असलेल्या 61 गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार, पालघर।